बातमी पुण्यातून आहे। महायुतीचे पुण्यातले उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर आता पुण्यात झळकतायत। समर्थकांनी पुण्यातील कोथरूड या परिसरामध्ये या विजयाचे बॅनर लावलेले आहेत। पुणे की तमन्ना मुरली अण्णा असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी निकालाच्या आधीच सेलिब्रेशन सुद्धा सुरू केलेलं आहे। पुण्यातील कोथरूडमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 400 किलोचे बुंदीचे लाडू बनवायला सुरुवात केली। तर उद्या निकाल लागल्यानंतर हे लाडू प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही देणार असं कार्यकर्त्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर गुलाल उधळण्याची तयारी सुद्धा कार्यकर्त्यांनी केली आहे। ही तीनही दृश्य अतिशय महत्त्वाची आपण बघतोय। भाजप कार्यकर्त्यांकडनं आपण जर पाहिलं तर पुण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता गुलाल उधळायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या पुण्यातील कोथरूड भागात आहे आणि आपण जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते निकालाच्या पूर्वीच विश्वासाने हा गुलाल जो आहे तो उडवलेला आता पाहायला मिळतोय की जवळपास 60 ते 70 पेक्षा अधिक पोती जी आहेत ती गुलालाची या ठिकाणी आणलेली आहेत। अवघे काही तास राहिलेले असतानाच गुलाल उधळायला सुरुवात झालेली आहे। गुलाल आधीच उधळला आहे, काय विश्वास? कामाची पावती आम्हाला नेहमीच मिळत आलेली आहे। कोथरूडकरांनी अण्णांना गेली 25 वर्ष कामाची पावती दिलेली आहे आणि त्याचाच आज एक हे म्हणून भारतीय जनता पार्टीने मुरली अण्णांना आज खासदारकीचं तिकीट दिलं होतं आणि ते निवडून येतील हे निश्चित आहे। कारण पुणेकरांनी कौल स्पष्ट केलेला आहे, विकासाला मत दिलेलं आहे। त्यांनी जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे हे लोकांनी स्पष्ट सांगितले आणि त्यामुळेच आज आम्ही अख्खं पुण्याचं वातावरण भगवमय करणार आहोत। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।